नमस्कार, आपण पाहतात BK अभिलाष यूट्यूब चॅनल. आपले DC जनरेटरचे लेसन चालू आहेत. मागील लेसनमध्ये आपण जनरेटरचे प्रकाराबद्दल माहिती पाहिली आणि सेपरेटली एक्साइटेड जनरेटर याचं सर्किट डायग्राम याबद्दल माहिती पाहिलेली आहे आणि विद्यार्थ्यांना 5 प्रश्नांचा गृहपाठ दिलेला होता, होमवर्क. तो होमवर्क आपण केलेलाच असेल, कारण होमवर्कचे प्रश्न सोडवले तर तुमचे आतापर्यंत झालेल्या लेसनची चांगला अभ्यास होईल, प्रॅक्टिस होईल आणि इथून पुढे येणारे जे लेसन आहेत ते चांगल्या प्रकारे तुम्हाला समजतील. तर आजचा पाठ असणार आहे आपला सेल्फ एक्साइटेड DC जनरेटर आणि त्याचे प्रकार. सेल्फ एक्साइटेड DC जनरेटर याचा अर्थ असा आहे, या प्रकारच्या जनरेटरमध्ये जो आर्मेचरमध्ये जो EMF निर्माण होतो त्याच आर्मेचरचा करंट फील्ड वाइंडिंगला दिला जातो आणि फील्ड वाइंडिंगच्या मधून करंट वाहिल्यानंतर चुंबकीय रेषा निर्माण होतात आणि त्या चुंबकीय रेषाकडून पुन्हा आर्मेचर छेदला जातो. आर्मेचरकडून चुंबकीय रेषा छेदल्या जातात आणि पुन्हा आर्मेचरचं व्होल्टेज वाढत जातं. अशा प्रकारे याची कार्यपद्धती असणार आहे. हे आपण आता चांगल्या प्रकारे समजून घेऊया. तसं याचे 3 प्रकार आपण पाहिले होते. पहिला प्रकार आहे शंट जनरेटर. शंट जनरेटर याचं कनेक्शन असं असणार आहे, हा आर्मेचर आहे, हे आर्मेचरची 2 टोक आहेत, A1 आणि A2 हे ब्रश आणि इकडे ही फील्ड वाइंडिंग. फील्ड वाइंडिंग ही बारीक तारेची आणि जास्त वेढ्यांची असते. तर शंट याचा अर्थ आहे पॅरलल. याची टोक आहेत F1 F2. आर्मेचरचे टोकं जे आहेत आणि फील्ड वाइंडिंगची टोकं यांचं पॅरलल कनेक्शन केलं जातं. जसं पहिली टोकं जोडली जातात, इकडे काढले जातं, दुसरी जोडली जातात आणि त्याचं टोक इकडे काढलं जातं आणि इकडे हे टर्मिनल व्होल्टेज याला आपण म्हणू V, टर्मिनल व्होल्टेज V आणि आतमध्ये जे निर्माण होत आहे ते EMF, फक्त E अक्षर दाखवूया आणि हे फील्ड वाइंडिंग आहे. तर याचे कार्यपद्धती कशी असणार आहे आपण ती समजून घेऊया. कनेक्शन आपल्याला समजलं आहे. आर्मेचरची आणि फील्ड वाइंडिंगचं पहिले टोकं एकत्र जोडले आहेत आणि त्याच्यातून कॉमन टोक काढलं आहे. आर्मेचरचं दुसरं टोक, फील्ड वाइंडिंगचे दुसरं टोक एकत्र जोडलेले आहेत, ते बाहेर काढले. याला समांतर जोडणी म्हणायचं. याच्या टोकांचं पॅरलल कनेक्शन म्हणायचं. शंट याचा अर्थ पॅरलल. ही शंट फील्ड वाइंडिंग याला म्हणतात शंट फील्ड वाइंडिंग. ही जी वाइंडिंग आहे फील्डच वाइंडिंग आहे, परंतु ही पॅरललमध्ये जोडल्यामुळं याला शंट फील्ड असं म्हणतात. शंट म्हणजे पॅरलल. आता कोणताही जनरेटर असो, सेपरेटली एक्साइटेड जनरेटरमध्ये आपण पाहिलं होतं ही फील्ड वाइंडिंग सेपरेट, त्याला DC सप्लाय देऊन त्याच्यामध्ये चुंबकीय क्षेत्र निर्माण केलं होतं. परंतु या ठिकाणी आता हे सेपरेट सप्लाय तर दिलेलं नाही याला. मग ह्या जनरेटरमध्ये व्होल्टेज निर्माण होईल कसं? तर सेल्फ एक्साइटेड ह्या जनरेटरमध्ये या जनरेटरच्या मध्ये आर्मेचरमध्ये निर्माण होणारा करंट फील्ड वाइंडिंगला दिला जातो. आपण चर्चा करत होतो फील्ड वाइंडिंगचे पोल आहेत N आणि S. याच्यामध्ये फील्ड वाइंडिंग, या 2 फील्ड वाइंडिंगमध्ये जे मॅग्नेटिक फील्ड असणं आवश्यक आहे. मॅग्नेटिक फील्ड असेल तरच हा आर्मेचर जो आहे याच्यामध्ये फिरवल्यानंतर आर्मेचरमध्ये EMF निर्माण होईल. परंतु या ठिकाणी आपण पाहिलं की फील्ड वाइंडिंगला तर सेपरेट सप्लाय दिलेला नसतो, जसं सेपरेटली एक्साइटेडमध्ये असतो. तर या ठिकाणी सेल्फ एक्साइटेडमध्ये आर्मेचरची टोकं आणि फील्ड वाइंडिंगची टोकं अशी पॅरललमध्ये जोडलेली आहेत. म्हणून सुरुवातीला काय केलं जातं, फील्ड फ्लॅशिंगची क्रिया केली जाते. फील्ड फ्लॅशिंग म्हणजे काय की हे असं जोडण्याच्या अगोदर फील्ड वाइंडिंगला सेपरेटली एक्साइटेड सारखं बॅटरीचा सप्लाय DC सप्लाय दिला जातो थोड्या वेळ
आणि थोड्या वेळ याच्यामधून करंट गेल्यानंतर पास झाल्यानंतर चुंबकीय क्षेत्र निर्माण होतं, मॅग्नेटिक फील्ड निर्माण होतं आणि नंतर मग पुन्हा हे बॅटरीचं कनेक्शन डिस्कनेक्ट करून अशा प्रकारे याचं कनेक्शन केलं जातं. मग असं कनेक्शन केल्यानंतर या पोकळीमध्ये चुंबकीय क्षेत्र शिल्लक असतं, त्याला शिल्लकीय चुंबकीय क्षेत्र म्हणतात, रेसिड्युअल मॅग्नेटिझम, शिल्लकीय चुंबकीय क्षेत्र. आणि मग अशा शिल्लकीय चुंबकीय क्षेत्रामध्ये आर्मेचर आपण फिरवतो प्राइम मूवरच्या सहाय्याने. मग आर्मेचर फिरवल्यानंतर जे थोडंसं चुंबकीय क्षेत्र शिल्लक आहे त्याच्यामुळं त्या चुंबकीय क्षेत्राला आर्मेचर वाइंडिंगकडून बदल निर्माण केले असल्यामुळं आर्मेचर वाइंडिंगमध्ये करंट निर्माण होतो. मग हा करंट इकडे आपण पाहतो असा जातो, याला दोन मार्ग असतात, हा इकडे जातो एक आणि इकडे फील्ड वाइंडिंगमधून जातो आणि फील्ड वाइंडिंगमधून जाऊन आपलं सर्किट पूर्ण करतं. फील्ड वाइंडिंगमधून कमी करंट वाहतो सुरुवातीला, कारण चुंबकीय क्षेत्रच कमी असतं. हे जे एनकडून एसकडे जाणारं जे चुंबकीय क्षेत्र आहे हे जर जास्त प्रमाणात असेल तर त्याप्रमाणे त्याच्यामध्ये आर्मेचर फिरल्यानंतर ठराविक जे व्होल्टेज निर्माण व्हायला पाहिजे त्याला रेटेड व्होल्टेज आपण म्हणतो तेवढं निर्माण होईल. परंतु सुरुवातीलाच चुंबकीय क्षेत्र शिल्लक कमी असल्यामुळं, कमी चुंबकीय क्षेत्रामध्ये आर्मेचर फिरवल्यामुळं कमी करंट निर्माण होतो आणि तो करंट फील्ड वाइंडिंगमधून पास होतो आणि त्याच्यामधून मग आणखी चुंबकीय क्षेत्र जे पहिलं शिल्लक असतं पुन्हा हे चुंबकीय क्षेत्र करंट वाहिल्यामुळं आणखी जे चुंबकीय क्षेत्र छेदलेलं आहे आणि आर्मेचरकडून, त्याच्यामुळं आर्मेचरकडून करंट निर्माण होतो आणि पुन्हा तो करंट फील्ड वाइंडिंगमध्ये जातो. फील्ड वाइंडिंगचे चुंबकीय क्षेत्र वाढत जातात. पहिल्या चुंबकीय क्षेत्र अधिक दुसरं करंटमुळे निर्माण झालेलं असं चुंबकीय क्षेत्र वाढत जातं आणि त्यामुळे टर्मिनल व्होल्टेज जे आहे आर्मेचरच्या टोकामध्ये जे निर्माण होणारं व्होल्टेज आहे ते सुद्धा वाढत जातं. आपण एक वेळ अशी येते की आर्मेचर वाइंडिंगमधून वाहणारा करंट कितीही वाढला तरी चुंबकीय क्षेत्र जे आहे मॅग्नेटिक फील्ड हे ठराविकच निर्माण होतं आणि त्यानंतर मग जास्त मॅग्नेटिक फील्ड निर्माण होत नाही आणि त्यात मॅग्नेटिक फील्डला आर्मेचरकडून छेदलं जातं आणि आर्मेचरमध्ये व्होल्टेज निर्माण होतं. तर अशा प्रकारे सेल्फ एक्सायटेड जनरेटरची कार्यपद्धती आहे की सुरुवातीला फील्ड फ्लॅशिंगची क्रिया करून शिल्लकीय चुंबकीय क्षेत्र निर्माण करणं आणि त्या शिल्लकीय चुंबकीय क्षेत्रामध्ये आर्मेचर फिरवल्यामुळं आर्मेचरमध्ये करंट निर्माण करणे आणि तो करंट फील्ड वाइंडिंगमध्ये पास होणे आणि फील्ड वाइंडिंगमध्ये करंट पास झाला का मॅग्नेटिक फील्ड निर्माण होतं. मॅग्नेटिक फील्ड जे निर्माण होते ते हे IF जो आहे याला IF आपण म्हणू, फील्ड वाइंडिंगचा करंट, याला आपण IA म्हणू शकतो, आर्मेचरचा करंट, आणि टर्मिनल व्होल्टेज हे V. मग अशा प्रकारे हे फील्ड वाइंडिंग पॅरललमध्ये जोडली असल्यामुळं याला शंट जनरेटर असं म्हणतात. आता या ठिकाणी समजण्याचा आणखी एक भाग आहे की हे जे टर्मिनल व्होल्टेज आहे, जेवढं व्होल्टेज आर्मेचरमध्ये निर्माण होतं आर्मेचर कंडक्टरमध्ये तेवढंच व्होल्टेज बाहेर मिळत नाही आपल्याला. जेवढं व्होल्टेज आर्मेचर कंडक्टरमध्ये निर्माण होतं तेवढंच बाहेर आपल्याला मिळत नाही. तर याचं कारण काय आहे, जसं याचं सूत्र आहे V बरोबर E मायनस IARA. R म्हणजे रेजिस्टन्स, आर्मेचर वाइंडिंगचा रेजिस्टन्स म्हणजे RA. IA म्हणजे आर्मेचरचा करंट, आर्मेचरचा करंट गुणले आर्मेचरचा रेजिस्टन्स, याला म्हणतात व्होल्टेज ड्रॉप, आर्मेचर व्होल्टेज ड्रॉप. आर्मेचर व्होल्टेज ड्रॉप याला म्हणतात. म्हणजे टर्मिनल व्होल्टेजला मिळणारं व्होल्टेज बरोबर याच्यामध्ये निर्माण होणारा व्होल्टेज वजा आर्मेचरमध्ये खर्च होणारा व्होल्टेज. आर्मेचरच्या रेजिस्टन्समध्ये काही व्होल्टेज खर्च होतं आणि त्यामुळं जेवढं निर्माण होतं त्याच्यातून हे खर्च होतं रेजिस्टन्स व्होल्टेज ड्रॉप आणि उरलेलं जे टर्मिनल व्होल्टेजला मिळतं. अशा प्रकारे सेल्फ एक्सायटेड जनरेटरमध्ये विद्युत निर्मिती जी होते, वीज आपल्याला व्होल्टेज जे मिळतं आउटपुटला ते म्हणजे V असं आहे. तर यानंतर आपण दुसरं जो प्रकार आहे आपण बघूया. हे शंट जनरेटर झालं, त्याच्यानंतर सिरीज जनरेटर.
सिरीज जनरेटर जसं शंट म्हणजे काय, फील्ड वाइंडिंग ही पॅरलमध्ये जोडली जाते आर्मेचरच्या, तसंच या ठिकाणी फील्ड वाइंडिंग ही आर्मेचरच्या सिरीजमध्ये जोडली जाते. असं असणार. हे आर्मेचरची टोक आहेत A1 A2 आणि सिरीज वाइंडिंगची टोक आहेत AC1 AC2 आणि इकडं हे आपलं टर्मिनल व्होल्टेज होईल. नंतर याला लोड पण जोडू शकता तुम्ही. अशा प्रकारचं सर्किट असणार आहे. जशी ही शंट वाइंडिंग ही पॅरललमध्ये असते, याचे जास्त विडे असतात आणि बारीक तार असते, तांब्याची तार. तसे सिरीज वाइंडिंगमधून काय होतं की जर लोड जोडल्यानंतर लोड करंटही याच्यातून कायमस्वरूपी वाहत राहतो सिरीज वाइंडिंगमधून, आणि आर्मेचरमध्ये निर्माण होणारा करंटसुद्धा आउटपुटला सिरीज वाइंडिंगमधूनच जातो. आणि म्हणून या ठिकाणी काय होतं की सिरीज वाइंडिंग ही जाड तारेची असते आणि कमी विड्यांची असते, आणि हे आर्मेचरच्या सिरीजमध्ये याचं जोडलेलं असलं, कनेक्शन केलेलं असतं, आणि म्हणून या जनरेटरला सिरीज जनरेटर असं आपण म्हणतो. याचं कनेक्शन असं आहे, सिरीज जनरेटर. त्यानंतर कंपाऊंड जनरेटर असणार आहे. 3 नंबरचा जो भाग आहे कंपाऊंड जनरेटर. कंपाऊंड जनरेटर, कंपाऊंड जनरेटरमध्ये काय केलं जातं, शंट अधिक सिरीज, शंट अधिक सिरीज याचं दोन्हीचं एकत्र करून केल्यानंतर कंपाऊंड जनरेटरचं तयार होतं आहे. मग आता हे सिरीज जनरेटर आहे ते, याच्यामध्ये आपण याला पॅरललमध्ये एक वाइंडिंग जोडली जाते, शंट वाइंडिंग. पॅरललला शंट वाइंडिंग टाकली जाते. फील्ड वाइंडिंग, शंट फील्ड, सिरीज फील्ड यांच्या पॅरललमध्ये शंट वाइंडिंग, आणि म्हणून याला कंपाऊंड जनरेटर असं म्हणतात. सिरीज अधिक शंट बरोबर कंपाऊंड जनरेटर असं म्हटलं जातं. आता यानंतर कंपाऊंड जनरेटरचे आपण जे प्रकार आहेत मगाशी जे बघितले होते, लॉंग शंट, शॉर्ट शंट, त्याच्याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. आता शॉर्ट शंट कंपाऊंड जनरेटर याचं कनेक्शन डायग्राम कसं असणार आहे बघूया आपण. हे आर्मेचर, हे आर्मेचरचे 2 ब्रशेस आहेत, एक त्याच्या टोकांना नाव A1 A2. त्यानंतर याच्यामध्ये सिरीज वाइंडिंग जोडली जाते, सिरीज, याचे नाव AC1 AC2 सिरीज. परंतु शॉर्ट शंट याचा अर्थ जी शंट वाइंडिंग जी आहे ही फक्त आर्मेचरच्याच पॅरललमध्ये जोडली जाते. शंट वाइंडिंग, शंट फील्ड वाइंडिंग जी आहे ही फक्त आर्मेचरच्याच पॅरललमध्ये जोडली जाते. शंट फील्ड वाइंडिंग, आर्मेचरचं पहिलं टोक, शंट फील्ड वाइंडिंगचं पहिलं टोक, आणि हे दुसरे टोक एकमेकांना जोडले जातात. पॅरलल कनेक्शन फक्त आर्मेचरच्या अपोजिट केलं जातं, आणि आउटपुट इथं काढलं जातं. असं आउटपुट पॉझिटिव्ह निगेटिव्ह, याला आपण व्ही म्हणू. याच्यामध्ये निर्माण होणार EMF. तर याला शॉर्ट शंट म्हणायचं, कारण फील्ड वाइंडिंग फक्त आर्मेचरच्या पॅरललमध्ये असल्यामुळं शॉर्ट शंट. लॉंग शंटचं कसं असणार आहे, लॉंग शंट कंपाऊंड जनरेटर. लॉंग शंटमध्ये सिरीज वाइंडिंग, त्यानंतर हे जनरेटर, जनरेटरचे टोक आहेत A1 A2, सिरीज वाइंडिंग टोक आहेत AC1 AC2, आणि यांच्या पूर्ण क्रॉसमध्ये पूर्ण लॉंग शंट वाइंडिंग जोडली जाते.
आणि हे आउटपुट काढलं जातं. लॉंग म्हणजे आर्मेचर आणि सिरीज या दोन्हींच्या पॅरललमध्ये फील्ड वाइंडिंग जोडली जाते, म्हणून याला लॉंग शंट म्हणतात. या शॉर्ट शंट का म्हणतात? फक्त आर्मेचरच्याच पॅरललमध्ये फील्ड वाइंडिंग जोडली जाते, म्हणून याला शॉर्ट शंट म्हणतात. आणि हे लॉंग शंट. अशा प्रकारे याचं कनेक्शन असतं, लॉंग शंट आणि शॉर्ट शंट. आता यामध्ये अजून मी मागे सांगितलं होतं तुम्हाला, शॉर्ट शंट आणि लॉंग शंटमध्ये सुद्धा आणखी दोन प्रकार पडतात. त्याला क्युम्युलेटिव्ह आणि डिफरेन्शियल कंपाऊंड असे म्हणतात. क्युम्युलेटिव्ह म्हणजे काय? क्युम्युलेटिव्ह म्हणजे की जसं आता इथे करंट वाहणार आहे, हा इकडे एक करंट जाणार आहे आणि इकडे एक जाणार आहे, तर याची जी दिशा आहे ती अशी असणार आहे, याची दिशा अशी असणार आहे. म्हणजे हे करंटची दिशा एकमेकांच्या विरुद्ध झाली, म्हणजे डिफरंट झाली. डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ करंट थ्रू द सिरीज वाइंडिंग अँड पॅरलल वाइंडिंग आर डिफरंट. डिफरंट करंट वाहतो, म्हणून याला डिफरेन्शियल कंपाऊंड असं म्हणतात. त्याला नाव आहे डिफरेन्शियल शॉर्ट शंट आपण म्हणणार. डिफरेन्शियल म्हणणार का करंटची दिशा वेगवेगळी आहे, विरुद्ध आहे. आणि यामुळं काय होतं की याच्या सिरीज वाइंडिंगमुळे निर्माण होणाऱ्या चुंबकीय रेषा आणि फील्ड वाइंडिंगमुळे निर्माण होणाऱ्या चुंबकीय रेषा ह्या एकमेकांच्या विरुद्ध असतात. कारण चुंबकीय रेषा करंटमुळे निर्माण होतात, फ्लो ऑफ करंट, त्याच्यातून वाहणाऱ्या करंटमुळं. परंतु विरुद्ध दिशा असल्यामुळं चुंबकीय रेषांची क्षेत्राची दिशासुद्धा विरुद्ध होते आणि टोटल जे चुंबकीय क्षेत्र जे आपल्याला मिळतं व्होल्टेज निर्माण करण्यासाठी ते कमी मिळतं. आणि म्हणून काय होतं की आउटपुट व्होल्टेजसुद्धा त्या प्रमाणामध्ये आपल्याला मिळणार. या उलट कसं असतं क्युम्युलेटिव्हमध्ये? कसं असणार क्युम्युलेटिव्हमध्ये याचं कनेक्शन वेगवेगळ्या प्रकारे केलेलं असणार, असं केलेलं असतं आणि हे इकडं केलेलं असतं. त्यामुळं काय होतं, करंट बघा असं होणार, फ्लो होणार, करंट असा फ्लो होणार आणि वरून खाली येणार या ठिकाणी. म्हणजे ह्याची जी दिशा आहे तशीच दिशा इथं असं करंट वाहिल्यामुळं वरून खाली येत आहे, म्हणून दोन्हीची दिशा ही समान दिशा होते. आणि दोन्हीची दिशा समान झाल्यामुळं चुंबकीय क्षेत्रांची दिशा समान होते आणि एकूण चुंबकीय क्षेत्र वाढतं. टोटल चुंबकीय क्षेत्र मॅग्नेटिक फील्ड वाढल्यामुळं आपल्याला आउटपुट व्होल्टेज, टर्मिनल व्होल्टेजसुद्धा वाढलेलं दिसतं. अशा प्रकारे हे जे आहे याला क्युम्युलेटिव्ह म्हणतात. डायरेक्शन ऑफ करंट इज सेम थ्रू सिरीज वाइंडिंग अँड पॅरलल वाइंडिंग, म्हणून याला क्युम्युलेटिव्ह म्हणतात. क्युम्युलेटिव्ह शॉर्ट शंट कंपाऊंड जनरेटर. अशा प्रकारे क्युम्युलेटिव्ह आणि डिफरन्स म्हणजे डिफरंट. अशा प्रकारे या ठिकाणी लॉंग शंटचं सुद्धा असणार तसंच. लॉंग शंटमध्ये इथं आपण बघूया आता कसा परिस्थिती आहे. इथे कसं आहे, आर्मेचरमधून करंट व्हायला त्याची दिशा अशी आहे आणि इकडे करंट जातो त्याची दिशा अशी आहे. इथे सरळ दिसतंय की शंट वाइंडिंगमधून असा करंट वाहतो आणि याच्यामधून विरुद्ध आहे, म्हणून याला डिफरेन्शियल लॉंग शंट कंपाऊंड जनरेटर आपण म्हणू शकतो. काय? डिफरेन्शियल लॉंग शंट. लॉंग म्हणजे दोन्हीला पॅरललमध्ये फील्ड वाइंडिंग आहे. अर्थात मागाशी जसं आपण शॉर्ट शंटमध्ये बघितलं तसंच या ठिकाणी होणार. जेव्हा करंटची दिशा विरुद्ध असते दोन्ही वाइंडिंगमध्ये, तर त्यामुळं चुंबकीय क्षेत्र जे निर्माण होणार आहे, तर चुंबकीय लाईन्स, मॅग्नेटिक फील्ड हे सुद्धा एकमेकांच्या विरुद्ध असणार आहे, ऑपोजिट असणार आहे. आणि त्यामुळं टोटल जे आपल्याला जे EMF व्होल्टेज निर्माण करण्यासाठी जे चुंबकीय मॅग्नेटिक फील्ड लागणार आहे ते कमी होणार आहे आणि त्यामुळं आउटपुट व्होल्टेजसुद्धा त्या प्रमाणामध्ये मिळणार आहे आपल्याला. तर याला आपण म्हणायचं की डिफरेन्शियल. आता क्युम्युलेटिव्हमध्ये कसं असणार, याची डायरेक्शन वेगवेगळी असणार आहे. क्युम्युलेटिव्हमध्ये
लॉंग शंट असल्यामुळे इथं फील्ड वाइंडिंग दोन्हीच्या पॅरलमध्ये इथे आपल्याला दाखवायची आहे. आता हे असं जोडलेलं असणार आणि हे अशा प्रकारे आउटपुट जाईल. इथं आउटपुट व्होल्टेज पॉझिटिव्ह निगेटिव्ह A1 A2 शंट असल्यामुळे SH1 SH2 इथे AC1 AC2 हा करंट इथून जाईल, असा जाईल आणि असा होईल खाली. हा सुद्धा असाच जातो आहे आपल्याला, इथून असा वर जाऊन इकडे, म्हणजे दोन्ही करंटची दिशा हे सेम होते, इकडे आणि इकडे. सिरीज फील्ड वाइंडिंग आणि शंट फील्ड वाइंडिंग. फील्ड वाइंडिंग म्हणजे मॅग्नेटिक फील्ड निर्माण करणारी वाइंडिंग, म्हणून फील्ड वाइंडिंग याला म्हटलं जातं. शंट फील्ड, सिरीज फील्ड, दोन्हीची मधून वाहणाऱ्या करंटची दिशा एकसारखी केल्यामुळं चुंबकीय क्षेत्रांची दिशा ही समान होते आणि एकूण चुंबकीय क्षेत्र जे मॅग्नेटिक फील्ड आहे, त्याला मराठीत चुंबकीय क्षेत्र आपण म्हणतो, ते टोटल वाढतं आणि टोटल मॅग्नेटिक फील्डमध्ये आर्मेचर फिरल्यामुळं टर्मिनल व्होल्टेजसुद्धा वाढतं आहे. अशा प्रकारच्या जनरेटरला आपण ओव्हर कंपाऊंड जनरेटर असं म्हणतो. काय म्हणतो? ओव्हर कंपाऊंड. ओव्हर कंपाऊंड जनरेटर असं आपण म्हणतो. आणि जे विरुद्ध दिशा असते अर्थात टर्मिनल व्होल्टेज कमी होतं आहे म्हणून याला अंडर कंपाऊंड जनरेटर असं म्हटलं जातं याला. आणि हे जे समान दिशा असल्यामुळं आणि लॉंग असल्यामुळं याला क्युम्युलेटिव्ह लॉंग शंट कंपाऊंड जनरेटर असं म्हटलं जातं. तर अशा प्रकारे ह्याचे कंपाऊंड जनरेटरचे लॉंग शंट आणि शॉर्ट शंट, लॉंगमध्ये सुद्धा क्युम्युलेटिव्ह आणि डिफरेन्शियल असे दोन प्रकार, आणि शॉर्ट शंटमध्ये सुद्धा क्युम्युलेटिव्ह आणि डिफरेन्शियल असे दोन प्रकार पडतात करंटच्या वाहण्याच्या दिशेमुळं. आणि एकमेकाच्या विरुद्ध दिशा करंटची जर दोन वाइंडिंगची असेल तर मेन चुंबकीय क्षेत्रसुद्धा एकमेकांना अपोज करतं आणि टोटल चुंबकीय क्षेत्र हे कमी, मॅग्नेटिक फील्ड कमी निर्माण झाल्यामुळं टर्मिनल व्होल्टेजवर त्याचा परिणाम होतो, ते कमी निर्माण होतं. आणि अशाच प्रकारे जर समान दिशा असेल तर समान व्होल्टेज, समान चुंबकीय क्षेत्र एकसारखं निर्माण होतं, जास्त टोटल चुंबकीय क्षेत्र वाढतं मॅग्नेटिक फील्ड आणि त्यामुळं मॅग्नेटिक टोटल टर्मिनल व्होल्टेजसुद्धा आपल्याला जास्त निर्माण झालेलं मिळतं. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आजच्या पाठामध्ये आपण की सेल्फ एक्सायटेड DC जनरेटर याचे जे 3 प्रकार आहेत मुख्य, शंट जनरेटर, सिरीज जनरेटर आणि कंपाऊंड जनरेटर, हे प्रकार बघितले. त्याच्यामधून वाहणारा करंट, त्याचे कनेक्शन्स आपण पाहिलेले आहेत. आणि त्याचप्रमाणे कंपाऊंड जनरेटरमध्ये हे जे करंट वाहण्याची जी दिशा असते त्याच्यावरून क्युम्युलेटिव्ह आणि डिफरेन्शियल असे जे प्रकार पडलेले आहेत ते आपण पाहिलं. त्याचप्रमाणे लॉंग आणि शंट याचेही प्रकार आपण पाहिलेले आहेत. यानंतर आपण DC जनरेटरचे उपयोग काय असणार आहे हे आपण नंतरच्या लेसनमध्ये पाहणार आहोत.